ची सुरुवात व्हायच्या अगोदर आपल्याला एक महत्त्वाची कामगिरी सोपवली, ती म्हणजे गणपती बाप्पाला मोदक करायचे. मोदक करून झाल्यावर मला जायचं होतं सोलापूरला दवाखान्यात. तर मी आहे आता सोलापूरमध्ये जगताप हॉस्पिटल. पाठीमागे जगताप हॉस्पिटल आहे, तर आलोय मी. तर थोडं चेकअप करायचं होतं. हे आमचं जगताप हॉस्पिटल. गणपती बाप्पांची मूर्ती आहे इथं. दवाखाना उरकून मला जायचं होतं लागलीच सांगोल्याला. सांगोल्याला माझी 2 वाजता ट्रेन होती, माझी बहिणीची होती. तिला घेऊन जायचं होतं. तेवढ्यात तिला म्हणलं दरी माग बस ना, असं काढ व्हिडिओ. म्हणलं व्हिडिओ काढच तर सांगोला येते आपल्याला. त्यावर म्हणलं तर आपण आलोय सांगोला रेल्वे स्टेशन. बघू शकताय. आपल्याला आज इथं यायचं होतं सांगोल्याला बहिणीला सोडायला. हे आमचे डॉक्टर आहेत. याची ट्रेन आहे. आता किती वाजलेत? 1:30 वाजलेत. येईल ट्रेन आता थोड्या वेळात. आपली गाडी उभा केली इथे. रेल्वेचं टायमिंग 2 वाजताच आहे. आपण आलोय अर्धा तास लवकर. रेल्वे आहे बरोबर त्या टायमाला. हे आपलं सांगोला रेल्वे स्टेशन इथे दिसत असेल नाव, सांगोला. 1:35 झालेत. डॉक्टर साहेब बसलेत आमच्या इथे. ट्रेन आलेली आहे. ही पंढरपूरवरून आली आहे ट्रेन. नुसतं गापगुप वाजवाली. सगळी गोष्टी एकदम मोकळे वराडा भरून न्यायच्या म्हणे एकदम ट्रेन. चला ट्रेन निघालेली आहे. उतरली मागाशी. सांगोला, निगड, पंढरपूर, यशवंतपूर ही ट्रेन आहे. जर शेवटचं तर मोकळंच आहे ते डबं. डट्टनांग 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 डट्टनांग. काय बघते? सांगोल्यात आलेलो आहे. ते आमचे मित्र आशिष पाटोळे यांनी मंडळाचं इन्व्हिटेशन दिले. इथं आलोय आपण बघायला. मस्तपैकी मोठी अशी मूर्ती आहे गणपती. चिल्ड्रन घातली आहे कोणी. सगळे गणपती आहेत इथं. गणपतीचं दर्शन घेऊन एकदम मन प्रसन्न झालेलं आहे. भयंकर असा एकदम देखना गणपती आहे. त्या आशिष देवाचा हार काढायला आहे. हार बदलाय चालू आहे. एकदम असं सुंदर प्रकारे डेकोरेशन केलंय. गणपतीची मूर्ती तुम्हाला एक बार एकदम मस्तपैकी दावतं समोरनं. इथं मूषक राज आहेत उभा बसलेत. हां बघा आता हार बदलायला हे ते चालू आहे. अतिशय सुंदर
झुंबर वगैरे ते डेकोरेशन मस्त. तर आकाश भाऊ आपला आलेला आहे, दार धरत होता, पाणी लावून आलाय म्हणे. आज दिवसातनं मित्र गाठ पडलेत कॉलेज. गणपती पशी बघायला आलतो आम्ही इथं. अशी होता इथं आताच बाहेर गेलाय. तर हे गणपतीचं बाहेरच गेट आहे. बॅनर आहेत, सगळी माहिती दिली आहे याच्यात. कोण बघा चालतं ही सांगोला. चलो बाय बाय. ओके. गणपती मंडळापाशी कॉलेजचे म्हणजे दोघंच गाठ पडले, भरपूर काय गाठ पडले नाही. ते त्यांच्या कामानुसार काही काय बाहेर आसपास. आता आपण आहे आंधळगाव निघावतो. गाडीवर भरपूर रनिंग झालं आहे, त्यामुळं पाटकाळची दुकान आहे. आंधळगावच आहे बोलते का, आंधळगाव इथं आलेलं आहे मी. ठिकाण दिसतंय बघा. दिवसभर सकाळी किती 9 वाजल्यापासून गाडीवर आहे. आता किती वाजले, भरपूर 4 वाजले. 4 वाजल्यापासून गाडीवर. तरी नजारा एवढा काय बघायसारखा नाही आहे समोर. आभाळाचं वातावरण हे काय तसलं नाही अजून. आपलं दमानं चालू आहे. कॉलेजची मित्रगाठ पडली का नाही, लय भारी वाटतं. यायला फिरशी एकदा कॉलेज लाईफमध्ये आल्यासारखं वाटतं. पण काय करणार, दोघंच गाठ पडली. दिवसभर गाडी चालवून आलेलं कटाक हे असा दूर करायचा असतो. Remix by DJ Dhana. Yeah.
कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि अशीच नवीन डेली लाईफमधले माझे व्हिडिओज बघण्यासाठी मला फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूया नवीन अशा एखाद्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.